जय स्वामी समर्थ मित्रांनो मॅक्झिमम ऑप्शन ट्रेडरची कंप्लेंट असते की ते ऑप्शन मध्ये लॉस बुक करतात. राईट? कधी तुम्ही विचार केलेला आहे का की नुसतं फक्त तुम्ही ट्रेडिंगच करत आहे, ऑप्शन ट्रेडिंग तुमचं कंटिन्यू आहे, लॉस होत आहे, तुम्ही विचार नाही करत आहे की लॉस कशामुळे होत आहे? तर तुम्हाला यावर विचार करण्याची गरज आहे. तुम्ही जे टेक्निक यूज करत आहे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये एंट्री घेण्याकरता, ती करेक्ट आहे की नाही आहे? की बस तुम्ही इंडिकेटर वगैरे यूज करून फक्त ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुमचा हार्ड अर्न मनी वेस्ट करत आहे. राईट? सो या टॉपिक वरच मी सिंपल भाषेत 10 मिनिटात तुम्हाला समजवणार आहे की ऑप्शन मध्ये सिंपल पद्धतीने, साध्या पद्धतीने कशी आपण एंट्री आणि मॅक्झिमम एंट्रीज घेऊ शकतो. राईट? यासाठी आपण रॅली बेस्ड ड्रॉप या स्ट्रक्चरचा यूज करणार आहे. रॅली बेस्ड ड्रॉप हे सप्लाय स्ट्रक्चर आहे. सो आपल्याला सेलिंग एंट्री मिळतं. कुठला चार्ट यूज करायचा? निफ्टी इंडेक्स जर मध्ये तुम्ही काम करत आहे निफ्टी मध्ये, ऑप्शन मध्ये, तर कुठला चार्ट यूज करायचा? हाऊ टू मार्क झोन, झोन कसे मार्क करायचे जेणेकरून आपण ऑप्शन एंट्री घेणार, स्ट्राईक प्राइस कुठली घ्यायची आणि कुठला पुट ऑप्शन, राईट, बाईंग साईडचा आपण डिस्कस करणार आहे. तर कुठला पुट ऑप्शन तुम्ही यामध्ये सिलेक्ट करणार, या सर्व गोष्टींचा आपण इथे डिस्कशन करणार आहे. तुम्ही जर नवीन असणार तर मी क्विकली समजवतो हे रॅली बेस्ड ड्रॉप काय आहे, नंतर डिटेल मध्ये कशी एंट्री घ्यायची सोप्या पद्धतीने. राईट? आणि खूप साऱ्या एंट्री मिळतात, त्या कशा मिळतात, इव्हन तुम्ही मी शिकवल्यानंतर हे चार्टवर ट्राय करा, तुम्हाला नक्कीच समजणार की तुम्ही सक्सेसफुली ऑप्शन मध्ये काम करू शकता. राईट? चला तर सुरू करूया. रॅली बेस्ड ड्रॉप, जेव्हा मी रॅली बेस्ड ड्रॉप असं बोलतो तर पहिली कॅन्डल रॅली असायला पाहिजे. इथे ही रॅली आहे. का ही रॅली आहे? कारण की याची बॉडी ही मोठी आहे वीक पेक्षा. वीक सोबत कम्पेअर करायचं, अप्पर वीक लोअर वीक सोबत इमॅजिन करायचं कंपॅरिझन आणि डिसाईड करायचं. आणि ती कॅन्डल ग्रीन असायला हवी. राईट? देन दुसरी कॅन्डल आहे बेस. सो इथे तुम्ही बघू शकता बेस. बेस म्हणजे अशी कॅन्डल ज्याची वीक मोठी आहे आणि बॉडी छोटी आहे, कलर मॅटर नाही करत. इथे बघा, इथे पण बेस आहे, इथे पण बेस आहे, इथे पण बेस आहे, हे सगळे बेस आहे. राईट? आणि ड्रॉप मध्ये कॅन्डल रेड असायला हवी आणि बॉडी वीक पेक्षा मोठी असायला हवी. सो ही ड्रॉप कॅन्डल आहे. इथे पण ड्रॉप आहे, इथे पण ड्रॉप आहे, ही पण ड्रॉप आहे, ही पण ड्रॉप आहे. अशा पद्धतीने डिटेल व्हिडिओची लिंक तुम्हाला आय बटन मध्ये मिळणार, तुम्ही जाऊन बघून घ्या. यावर मी एक सेपरेट व्हिडिओ क्रिएट केलेला आहे, रॅली बेस्ड ड्रॉप कसा आयडेंटिफाय करायचं. नंतर बघूया कंबाईन स्ट्रक्चर कसे आयडेंटिफाय करायचे रॅली बेस्ड ड्रॉपने. राईट? सो सिंपल आहे. पहिली कॅन्डल रॅली असायला हवी, तुम्ही बघू शकता इथे रॅली, दुसरी कॅन्डल बेस, हे बघा बॉडी छोटी वीक मोठे, आणि लास्टला ड्रॉप. राईट? अशा पद्धतीने आधी रॅली, लास्टला ड्रॉप, मधामध्ये बेस असायला हवे. बेस किती पण असू शकतात. राईट? अनलिमिटेड बेसेस असू शकतात, ज्याला आपण वॉर म्हणतो, जे बायर्स आणि सेलर्स मध्ये होते. अशा पद्धतीने आपल्याला रॅली बेस्ड ड्रॉप आयडेंटिफाय करायचा. इथे पण बघा रॅली बेस्ड ड्रॉप, सिंपल रॅली बेस्ड ड्रॉप. राईट? इथे बघा रॅली बेस्ड ड्रॉप. अशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं. राईट? आणि कसं यूज करायचं ते डिस्कस करूया. इथे पण तुम्ही बघू शकता रॅली बेस्ड ड्रॉप क्रिएट झालेला आहे. रॅली बेस्ड ड्रॉप, या बेसच्या जागी 2-3 पण बेस असू शकतात, 4 पण बेसेस असू शकतात, यात काही प्रॉब्लेम नाही आहे. राईट? सो आपण रॅली बेस्ड ड्रॉप हे सप्लाय स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलेलं आहे. सो आता आपण एंट्री, ऑप्शन करता एंट्री घ्यायची आहे, तर कशा पद्धतीने झोन मार्क करायचं, काय करायचं, तर सगळं डिटेलमध्ये इथे समजूया. राईट? आधी ऑप्शन मध्ये एंट्री जर घ्यायची आहे तुम्हाला, तर तुम्हाला इंडेक्स फ्युचरचा चार्ट यूज करायचा आहे. बघा इथे मी निफ्टी फ्युचरचा, स्पॉटचा चार्ट यूज करायचा नाही. राईट? चला आता मी फ्युचरचा चार्ट सिलेक्ट केलेला आहे. पहिलं काम आहे रॅली बेस ड्रॉप आयडेंटिफाय करणं. रॅली बेस आणि ड्रॉप, अशा पद्धतीने मी इथे रॅली बेस ड्रॉप आयडेंटिफाय केलेला आहे. आता झोन मार्किंग करूया आपण. इथे पण तुम्ही बघू शकता रॅली बेस आणि ड्रॉप. सो आपल्याला काय करायचं? सिंपल कंप्लीट वॉर. राईट? रेक्टँगल सिलेक्ट करायचा, सप्लाय स्ट्रक्चर आहे, सप्लाय एंट्री मिळणार. राईट? सप्लाय एंट्री आहे म्हणजे आपण रिट्रेसमेंट वर काम करतो. कसं हे काम करतं ना, त्यावर पण आपण डिस्कस करू. इथे बघा रॅली बेस ड्रॉप मी आयडेंटिफाय केला आणि या बेसला, या बेस कॅन्डलला मी झोन मध्ये टाकून दिलेले आहे इथे. राईट? सो हा तुमचा सप्लाय झोन रेडी झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. राईट? सप्लाय झोन आहे म्हणजे काय? आपण रिट्रेसमेंट कॉन्सेप्टवर काम करतो. म्हणजे आपण काय समजतो की हा आपण एंट्री लाईन मार्क केलेली आहे, इथे इथनं प्राइस वरती येणार, झोन मध्ये जाणार आणि खाली पडणार, म्हणजे सप्लाय येणार. रिट्रेसमेंट कॉन्सेप्ट आहे, रिटेस्ट आहे, पुल बॅक
याबद्दला कुठला पण तुम्ही वर्ड यूज करू शकता, राईट. अशा पद्धतीने इथे आपण मार्क केलेलं आहे. तुम्ही बघू शकता या सप्लाय झोन मध्ये कशा पद्धतीने इथे सेलिंग आलेली आहे बघा. इथनं क्विकली फॉल आलेला आहे, राईट. नंतर आणखी समोर बघूया रॅली बेस्ड ड्रॉप. तुम्ही इथे बघू शकता, राईट. कुठला स्ट्राईक प्राइस घ्यायचं, काय घ्यायचं सगळं सांगतो. आधी कॉन्सेप्ट समजून घ्या, ठीक आहे. रॅली बेस्ड ड्रॉप हे बघा आहे इथे. सुरुवातीची कॅन्डल रॅली, नंतर बेस 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 आणि ड्रॉप. किती पण बेसेस असू शकतात, त्यात प्रॉब्लेम नाही. सो आपण काय केलं इथे रॅली बेस्ड ड्रॉप मार्क केलेला आहे. खालची लाईन एंट्री असणार आणि वरची लाईन ही स्टॉप लॉस असणार. 5 मिनिटचा चार्ट आहे हा, ठीक आहे. कुठल्या पण टाइम फ्रेम मध्ये करू शकता तुम्ही. सांगतो ते सगळं समजून मी थोड्या वेळात. एंट्री खालची लाईन आणि वरचा लाईन स्टॉप लॉस तुम्ही बघू शकता, राईट. की इथे तुमच्या एंट्री प्राइस मध्ये हे एंटर झालेलं आहे आणि सप्लाय आलेला आहे बघा. इथनं किती एक स्वीटचा सप्लाय आलेला आहे, राईट. अशा पद्धतीने आता ऑप्शन मध्ये याचा यूज कसा करायचा, या सप्लायचा यूज कसा करायचा. सपोज इथे नीट अँड क्लीन स्ट्रक्चर आहे, इथे समजावतो, ठीक आहे. चला. सो रॅली बेस्ड ड्रॉप आपण आयडेंटिफाय केलं. या बेसला आपण झोन मध्ये टाकलं अशा पद्धतीने आणि आपल्याला इथे सप्लाय झोन मिळालेला आहे, राईट. सप्लाय स्ट्रक्चर आहे. ऑफकोर्स कशा पद्धतीने रिट्रेसमेंट होतात, प्राइस इथनं वरती जाणार आणि अशा पद्धतीने पडणार. सो खालची लाईन काय आहे आपली, एंट्री लाईन आहे. तुम्ही बघू शकता इथे 22012 हा एंट्री लाईन आहे आणि 22013. तुम्ही काय करायचं ऑप्शन मध्ये, इथे सप्लाय येणार आहे तर तुम्हाला ऑफकोर्स पुट मध्ये एंट्री घ्यावी लागणार. सो तुम्ही काय करायचं, पुटचा विंडो ओपन करायचा, राईट. आणि मार्केट ऑर्डर सिलेक्ट करायचं. कुठला ऑर्डर, मार्केट. लिमिट नाही टाकायचं यामध्ये, त्याचे डिसएडव्हान्टेज आहे समोर मी सांगतो, राईट. कुठला ऑर्डर टाकायचा आहे, मार्केट ऑर्डर. सपोज तुम्हाला 2 लॉट टाकायचे आहे तर तुम्ही मार्केट ऑर्डर ओपन करून ठेवा, राईट. पण प्राइस इथपर्यंत आधी आली पाहिजे बघा. इथे इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने करायचं. थोडं प्ले करून सांगतो, ठीक आहे. हा इथे बघा आता प्राइस अप्रोच करत आहे तुमच्या झोनला, ठीक आहे. इथे प्राइस आलेली आहे, प्राइस अप्रोच करत आहे. इथे तुम्ही काय करणार, क्विकली मार्केट ऑर्डर ओपन करणार. तुम्हाला लॉट क्वांटिटी टाकणार. मार्केट ऑर्डर हवा, लिमिट ऑर्डर नाही. आणि तुम्ही लोअर टाइम फ्रेम मध्ये जाऊ शकता, ठीक आहे. 1 मिनिट मध्ये जाऊन प्राइसची मोमेंट चेक करू शकता. जशी हे क्विकली तुमच्या झोनला टच करणार, राईट, तुम्हाला तुमचा मार्केट ऑर्डर स्वाईप करायचा आहे. पुट जो तुम्ही घेऊन म्हणजे सेट करून ठेवलेला आहे क्वांटिटी सोबत, राईट. आणि आपण एक्सपेक्ट करतो की इथे अशा पद्धतीने प्राइस पडणार, राईट. सो प्राइस पडल्यावरच आपल्याला पुट मध्ये फायदा होतो. सो अशा पद्धतीने हा कॉन्सेप्ट तुम्हाला यूज करायचा आहे. बघूया वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये आपण हे सगळं नीटपणे डिस्कस करूया. रॅली बेस्ड ड्रॉप काय आहे हे जर तुम्हाला आताही नसेल कळलं, बघा मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की खरंच आपल्याला एक चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे तर तुम्ही व्हिडिओला आणखी रिपीट करून बघा. माझ्या वॉच प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा. सगळे तुम्हाला व्हिडिओ भेटणार. हे रॅली बेस्ड ड्रॉप काय, याच्यावर मी डिटेल मध्ये झोन मार्किंग कसं करायचं, काय करायचं, सगळं डिटेल मी व्हिडिओ क्रिएट करून ठेवलेले आहे. आणि हा तुम्ही चार्टवर हे बघा, पण तुम्हाला रिझल्ट दिसणारच, राईट. सो अशा पद्धतीने आपण मार्क केलं आणि इथे आपण एंट्री करता रेडी आहे. टॅप झाला झोन मध्ये आणि खाली गेलेला आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने हा खाली पण चालला गेला. हा इथे थोडं वरचा स्टॉप लॉस थोडा ट्रिगर झालेला दिसेल. प्राइस एक्शन मध्ये याला आपण झोनवर झोन कॉन्सेप्ट बोलतो. हा स्टॉप लॉस अशा पद्धतीने इथे असायला हवा. माझे जे स्टुडंट बघत आहे त्यांना हे समजलेलं असणार, राईट. या झोनवर झोन कॉन्सेप्ट मध्ये आपण त्याला स्टॉप लॉस इथपर्यंत ठेवतो. तुम्ही बघा किती स्वीट फॉल आलेला आहे, राईट. डिफरंट डिफरंट टाइम फ्रेम आपण बघूया. चला छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया. आपण इंट्राडे करतो तर तुम्ही इथे बघू शकता रॅली बेस्ड ड्रॉप आहे. रॅली बेस्ड ड्रॉप इथे जर मी झोन मार्क केला अशा पद्धतीने तर तुम्ही समोर बघू शकता इथे किती चांगल्या पद्धतीने ही सेलिंग आलेली आहे, राईट. अशा पद्धतीने हे झोनवर झोन लोअर टाइम फ्रेम मध्ये क्लिअर झालं, ठीक आहे. चालेल. आणखी समोर बघूया, हायर टाइम फ्रेम मध्ये पण बघूया. हा इथे बघा रॅली बेस बेस आणि ड्रॉप क्रिएट झालेला आहे, राईट. दिसत आहे रॅली बेस बेस आणि ड्रॉप, राईट. हे बघा इथे मी झोन मार्किंग करतो अशा पद्धतीने. एक क्विकली, राईट, एक क्विकली इथे तुम्हाला एंट्री मिळाली, खाली पडला. दुसऱ्यांदा आला, दुसऱ्यांदा पण तुम्हाला इथे एंट्री मिळालेली आहे. तिसऱ्यांदा पण याने आपल्या झोनला टच केलेला आहे आणि अशा पद्धतीने या रॅली बेस्ड ड्रॉप स्ट्रक्चर मधून हा खाली आलेला आहे. इथे बघा, इथे बघा रॅली बेस 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 आणि ड्रॉप.
सो इथे पण तुम्ही बघू शकता, इथे आपल्या झोन मध्ये गेला, इथे जसा टच होतो पुट मध्ये एंट्री आणि हा डाऊन, अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर काम करतात. हायर टाइम फ्रेम मध्ये पण दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, इथे पण रॅली बेस्ड ड्रॉप आहे, पण ते तुम्हाला आता इथे या कंडिशनला समजणार नाही, सो ते मी एक्सप्लेन नाही करत. हे अप ट्रेंड मध्ये आहे, सोडून द्या. ठीक आहे, चला हायर टाइम फ्रेम 15 मिनिट बघूया. थोडं 15 मिनिट मध्ये आपण सर्च करूया. ठीक आहे, इथे पण हा तुम्ही बघू शकता इथे, हे बघा रॅली, ही कॅन्डल बघा, रॅली बेस 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 आणि ड्रॉप. किती आहे? 1 2 3 4 5 बेसेस आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण सर्व बेसेस बघा, हा वरती स्टॉप लॉस, खाली ESL, सर्व बेसेस आपण झोन मध्ये टाकलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे किती स्वीट फॉल आलेले आहे आपल्या झोन मधून आहे, अशा पद्धतीने. राईट, चला इथे बघा रॅली बेस्ड ड्रॉप, किती रॅली बेस्ड ड्रॉप क्रिएट झालेले आहे. राईट, हा बघा रॅली बेस्ड ड्रॉप, हा बघा इथे रॅली बेस आणि स्वीट फॉल आलेला आहे. राईट, खालची लाईन एंट्री, वरच्या लाईन स्टॉप लॉस. चला समोर बघूया काय होतं इथे. बघा इथे जस्ट किस केला आणि खाली पडला रॅली बेस ड्रॉप मधून. ऑलमोस्ट 1:2 चा रिस्क रिवॉर्ड तुम्हाला इथे मिळालेला आहे. नंतर राईट, सो अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर्स काम करतात. तुम्ही हायर टाइम फ्रेम मध्ये, कुठल्या पण टाइम फ्रेम मध्ये तुम्ही 1 मिनिट मध्ये पण चेक करू शकता. राईट, टाइम फ्रेमवर समोर मी व्हिडिओ घेऊनच येणार. राईट, हायर टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता, चेक करू शकता. मित्रांनो, कॉन्सेप्ट बेसिक आहे, मी तुम्हाला समजवलं आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही रॅली बेस्ड ड्रॉप शोधून उद्या ऑर्डर पंच करणं चालू करणार. आधी कॉन्सेप्टला समजून घ्या. पुष्कळ कॉन्सेप्ट मी क्रिएट करून ठेवलेले आहे, प्लेलिस्ट आहे, जाऊन बघा. राईट, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीला पण शेअर करा. राईट, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे अपकमिंग सर्व व्हिडिओ तुमच्या नोटिफिकेशन सेक्शन मध्ये मिळून जाणार. आज इथेच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.